नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. महाराष्ट्रभर सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. 2 दिवसापूर्वी 2 तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. बऱ्याच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि महाराष्ट्रभर एक चित्र असं उभं राहिलं की मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे विरोधात असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या असा बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या ज्या प्रमाणात आहे त्यामुळे लगेच राज्यभर त्याची चर्चा लोकांच्यात सुरू झाली. मग स्वाभाविकच खोके, पेट्या हे शब्द देखील वापरले गेले. किती लोकांना किती पेट्या दिल्या, किती खोके दिले, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले. आणि ते स्वाभाविक होतं, कारण उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची संख्याच खूप मोठी होती. बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे ही चर्चा सुरू झालेली आहे. पण त्यामुळे माझ्या मनामध्ये काही विचार आले. हे विचार आपल्या समोर मांडावेत या उद्देशानं हा व्हिडिओ करतोय. थोड्या आपल्या देशातल्या लोकशाहीचा इतिहास पाहू. आपल्या देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 1952 साली झाली. त्याला आता 73 वर्ष उलटून गेली. लवकरच 75 वर्ष होतील. या 73 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जगामध्ये जे निरनिराळ्या राजकीय विचारधारा चालतात त्या विचारधारांचे पक्ष हे राजकारणात, निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत आहेत. जगामध्ये चालणारे मुख्य लोकशाहीमधले राजकीय विचार असलेले 3 प्रवाह, एक साम्यवादी, एक समाजवादी आणि तिसरा भांडवलशाही, हे तिन्ही विचार प्रवाह असलेले पक्ष भारतात आहेत किंवा होते. त्या व्यतिरिक्त भारतामध्ये आणखीन 2 विचार प्रवाह हे राहिलेले आहेत. त्यातला एक आहे काँग्रेस प्रणित सेक्युलरिझमचा विचार प्रवाह. दुसरा आहे हिंदुत्वाचा राजकीय विचार प्रवाह. या सगळ्याला वेगळ्या वेगळ्या छटा आहेत, पण हे मुख्य 4-5 राजकीय विचार प्रवाह हे भारतभर सुरू आहेत. काही काळपर्यंत हे राजकीय विचार प्रवाह सुरू झाले, पण हळूहळू चित्र थोडं पालटत गेलं. 1977 पर्यंत आपल्या देशामध्ये अशी स्थिती होती की फक्त काँग्रेसच सत्तेवर येणार. बाकीचे पक्ष हे छोटे होते आणि त्यांचं बहुमत कधीच झालं नाही. 1977 साली पहिल्यांदा असं झालं की काँग्रेसेतर पंतप्रधान या देशात झाला मोरारजी देसाईंच्या रूपानं. त्यानंतर व्ही.पी. सिंग झाले, आणखी नाही झाले. पण हे सगळे लोक हे मूलतः काँग्रेसच्या पठडीतनंच आलेले होते. मोरारजी देसाई असोत किंवा व्ही.पी. सिंग असोत. आणि त्यानंतर 1996 साली पहिल्यांदा असं झालं की एका वेगळ्या विचार प्रवाहातनं, विचाराच्या पठडीतनं वर आलेला राजकीय नेता अटल बिहारी वाजपेयींच्या रूपानं, जे भाजपचे होते, जनसंघातनं वर आलेले होते, संघाचे स्वयंसेवक होते आणि हिंदू विचारधारेवर चालणाऱ्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते, ते सत्तेवर आले. पण तसं जरी असलं तरी ते 25 पेक्षा अधिक पक्षांचं गठबंधन असलेल्या NDAचे नेते म्हणून ते पंतप्रधान झाले. त्यामुळे भाजप म्हणून अभिप्रेत असलेले अनेक विषय हे त्यांना करणं शक्य नव्हतं. कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून काही विषय
टाळलेले होते, जे सगळ्यांना मान्य असतील तेवढेच करायचे. त्याची खंत वाजपेयींना होती आणि ती त्यांनी लोकसभेत बोलून देखील दाखवलेली आहे. त्यांनी लोकसभेत एका भाषणात असं म्हटलं की 370 कलम आम्हाला घालवायचा आहे, समान नागरी कायदा या देशात आम्हाला आणायचा आहे, पण आज आमचं स्वतःचं बहुमत नाही. पण ज्या वेळेला आमचं स्वतःचं बहुमत होईल त्यावेळेला ही कामं आम्ही नक्की करू, ही खंत त्यांनी बोलून दाखवली. मधल्या काळामध्ये पुन्हा 10 वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली आणि 2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. NDA प्रणित पंतप्रधान झाले. ते NDAचं बहुमत तर होतंच, पण त्या NDA मध्ये सुद्धा भाजपची संख्याबळ एवढं होतं की भाजपचं स्वतःचं देखील बहुमत होतं आणि त्यामुळे भाजप म्हणून अभिप्रेत असलेल्या अनेक गोष्टी ह्या त्यांनी संसदेमध्ये आणल्या, पास करून घेतल्या. 370 गेलं, 3 तलाकचं विधेयक आलं, वक्फ बोर्डचं विधेयक आलं, समान नागरी कायदा सुद्धा आज नाही तर उद्या येईल. असे एक एक विषय हे त्यांनी पुढे नेले. पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळामध्ये आणखीन काही गोष्टी घडत होत्या. 2014 साली अनेकांच्या लक्षात आलं काँग्रेस फक्त 44 सीट घेऊन आली होती. बाकीचे पक्ष छोटे छोटे होते, काही पक्षांची तर एकही सीट निवडून आली नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात जे हुशार राजकारणी होते त्यांच्या असं लक्षात आलं की इथून पुढे भाजपच हे सत्तेवर राहील आणि त्यांनी पटापट भाजपमध्ये प्रवेश घेतला. 2019 सालच्या निवडणुकांमध्ये भाजपची परिस्थिती आणखीन थोडी मजबूत झाली आणि आणखीन काही लोक आले. भाजपने सुद्धा त्यांना घेतलं आणि मग वॉशिंग मशीन हा शब्दप्रयोग हा सगळीकडे आला. बस दुसऱ्या पक्षातनं घ्या, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करा आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना प्रवेश द्या. अशा प्रकारचा शब्दप्रयोग, टीका ही भाजपवर व्हायला लागली. मधल्या काळामध्ये एक आणखीन गोष्ट भारतीय राजकारणात घडत होती, ती म्हणजे विचारधारेला धरून चालणारे प्रवाह असलेले पक्ष हे 2 किंवा 3च उरले. एक साम्यवादी विचारधारा असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे आपल्या कम्युनिस्ट विचारधारेला धरून राहिले आणि दुसरा भाजप जो हिंदुत्वाच्या विचारधारेला धरून होता. बाकी सगळे पक्ष हे विचारधारा सोडून फक्त राजकीय सोय पाहत राहिले. अनेक पक्षांमध्ये घराणेशाही आली. काँग्रेस फक्त नावाला सेक्युलरिझमचा जप करती झाली, बाकी सगळी घराणेशाहीच, एकाच घराण्याच्या पदराला बांधलेला असा हा पक्ष झाला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी असलेले मुलायम सिंग आणि लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा आपले पक्ष हे आपल्या परिवाराच्या दावणीला बांधले. दक्षिणेमध्ये DMKचं तसंच झालं, एकाच करुणानिधी परिवारामध्ये ते बांधले गेले. शिवसेनेचं देखील पुढल्या काळामध्ये तसंच झालं, ठाकरे परिवार आणि शिवसेना असंच गणित झालं. अशी स्थिती देशभरामध्ये अनेक पक्षांची झाली. फक्त 2च राजकीय प्रवाह असे शिल्लक राहिले की ज्या ठिकाणी पक्ष एका परिवाराच्या दावणीला बांधला गेला नाही, विचारधारेशी जोडलेला राहिला, ते म्हणजे साम्यवादी आणि भाजप हे हिंदुत्ववादी. साम्यवादांचे देखील गड एका पाठोपाठ एक ढासळले. पश्चिम बंगाल गेलं, त्रिपुरा गेलं, केरळमध्ये आहेत पण त्याही आहेत. पण केरळमध्ये तिथे देखील तिरुवनंतपुरमच्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली, भाजपचा महापौर झाला. केरळमध्ये देखील हळूहळू हे परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता राजकीय सोय ही भारतीय जनता पक्षात जाण्यात आहे असं अनेकांना जाणवलं आणि असे अनेक नेते हे भाजपमध्ये आले, भाजप नेत्यांना घेतलं
आणि मग त्या बदल्यामध्ये भाजपच्यावर देखील भरपूर टीका झाली. सगळे भ्रष्ट नेते घेतले, त्यांना वॉशिंग मशीन मधनं काढलं वगैरे वगैरे. काही अर्थी हे योग्य असेलही, पण मग वॉशिंग मशीन मध्ये उड्या मारायला आले त्यांचं काय? की ज्यांना माहिती होतं आपण भ्रष्ट आहोत, भाजपमध्ये गेलो तरच आपला निभाव लागू शकेल, त्यांचं काय? मग ते ज्या विचारधारेचा गवगवा करत आपल्या पक्षात काम करत होते, त्या विचारधारेला सोडताना त्यांना कसं काही वाटलं नाही? 1985 साली भाजपची सुद्धा वाताहात लागली होती. फक्त 2 सीट लोकसभेमध्ये निवडून आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी पडले, लालकृष्ण अडवाणी पडले, मुरली मनोहर जोशी पडले, भाजपचे सगळे दिग्गज पडले. एक गुजरात मधून आणि एक आंध्र प्रदेश मधून असे 2च खासदार निवडून आले. अशा स्थितीमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून दुसरीकडे गेले नाहीत. काँग्रेसला राजीव गांधींच्या नेतृत्वात प्रचंड बहुमत मिळालं होतं, पण भाजपचे लोक काँग्रेसमध्ये गेले नाहीत. त्यांनी विचारांशी आपली निष्ठा राखली, पण 2014 नंतर विचारांशी आपली निष्ठा राखून आम्ही भाजपत जाणार नाही. आम्ही ज्या विचाराच्या विचार प्रवाहाला धरून आम्ही राजकारणात आहोत, तोच विचार प्रवाह धरून आम्ही चालू. मग भाजपवर ही देखील टीका व्हायला लागली. मग हे ईडीची भीती दाखवतात, पण ईडीची भीती कोणाला? जो खाई त्याला खवखवे, ज्यांनी काही गडबड केलीच नाही. म्हणतात तसं कर नाही तर डर कशाला. पण मग यांना कसला डर होता? कारण कर होता, त्यांनी काही ना काहीतरी केलं होतं. कोर्टाच्या SIT समोर नरेंद्र मोदींना देखील हजर व्हावं लागलं होतं गुजरातचे मुख्यमंत्री असताना. ते घाबरले नाहीत. कोर्टाच्या SITला सामोरे गेले चौकशीसाठी. आपलं सगळं मांडणं त्या ठिकाणी व्यवस्थित मांडलं, कारण त्यांना माहिती होतं आपण निर्दोष आहोत. हे SIT चौकशा यांना ते घाबरले नाहीत. अमित शहांवर सुद्धा कारवाई केली गेली, त्यांना तडीपार केलं गेलं, ते घाबरले नाहीत. त्या सगळ्याला सामोरे गेले आणि अग्नी परीक्षेतून हे दोघेही नेते तावून सलाखून बाहेर आले. तसे आम्ही देखील तावून सलाखून बाहेर येऊ असं म्हणण्याची हिम्मत हे का दाखवली नाही? याचा अर्थ तुमच्यातच कुठेतरी खोट होती. मग भाजप ईडीचं भीती दाखवते, पण ईडीच्या ज्या खटल्यांचे निकाल लागले, आकडेवारी अशी आहे की 90% जास्त निकाल हे ईडीच्या याच्याप्रमाणे शिक्षा देण्यात झालेली आहे. ज्यांना ईडी लागली त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची संख्या कमी आणि काळ्याचा पांढरा पैसा करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, जे राजकीय नाहीत. असं पण आहे, जरा रेकॉर्ड काढून बघितलं की समजेल. म्हणजे यांच्यातच खोट होती, पण त्यांची का नाही टीका होत? तुमच्यात खोट होती म्हणून तुम्ही इथे आलात. टीका फक्त भाजपचीच का? तुम्ही वॉशिंग मशीन मधनं काढता. वॉशिंग मशीन मध्ये उड्या टाकायला कोण आलं? त्यांची नको टीका व्हायला? आणि आता हा विषय. पण भारताच्या राजकारणामध्ये आयाराम गयाराम हे शब्दप्रयोग नवीन नाही, जुने आहेत. पंडित नेहरूंच्या काळापासून हे शब्द भारतीय राजकारणात वापरले गेलेले आहेत. आयाराम गयाराम हे आजच घडतंय असं नाहीये. हॉर्स ट्रेडिंग, घोडा बाजार, हा वाक्प्रचार देखील भारतीय राजकारणामध्ये खूप जुना आहे, तो आजचा नाहीये. आणि मग आता हे उमेदवारी मागे घेण्याचा विषय, पैशाचा खेळ झाला असं बोललं जात आहे. झाला का नाही झाला? झाला असेल तर किती झाला? या सगळ्या गोष्टी इतक्या गुप्तपणे होतात की त्या माहिती पडणं शक्य नाही. त्यामुळे झाला असं खात्रीने म्हणावं किंवा नाही म्हणावं, पण बोलबाला तर तसाच आहे, पैशाचा खेळ झाला. पण मग पैसे घेऊन ज्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्याची का टीका होत नाही?
तो पैसे घेण्यासाठीच उभा राहिला का? का चला पैसे मिळतायत मग आपल्या पक्षाचा स्वार्थ, आपली विचारधारा सगळं जाऊन दे, सोडून द्या, पैसे घ्या आणि मागे हटा. मग बाजारामध्ये एखादी जिन्नस किंवा एखादी व्यक्ती जर विक्रीसाठी उभी असेल तर मग विकत घेणारे मिळणार ना? तुम्ही का विक्रीसाठी उभे राहिलात? कोणी जर तुमच्याकडे पैसे घेऊन आला, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही उमेदवारी मागे घ्या, तुम्ही का घेतलेत पैसे? का नाही तोंडावर सांगितलं आम्ही मागे घेणार नाही उमेदवारी, आम्ही लढणार, तुमच्या विरुद्ध लढणार, कदाचित जिंकू कदाचित हारू पण लढणार, असं का नाही म्हणाले? मग ज्याने अशा प्रकारे उमेदवारी मागे घेतली त्यांची नको टीका करायला? का फक्त भाजपचीच टीका करणार? राजकारण आहे, हे सगळं आज होत आहे असं नाही आहे. पूर्वी देखील असले प्रकार घडलेले आहेत. समोरच्याला प्रलोभन दाखवून उमेदवारी मागे घ्यायची विनंती करणं हे पूर्वी देखील झालेले आहे. घोडा बाजार वगैरे शब्द पूर्वीपासूनच्या भारतीय राजकारणात वापरले गेलेले आहेत. खोके, पेट्या हे शब्द देखील काही आज नवीन नाही आहेत भारतीय राजकारणामध्ये. त्यामुळे हे घडत आलेलं आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हटलं जातं, हे मी नाही म्हणणार. अनफेअर गोष्टी करायच्या नाहीत, हेही बरोबर आहे, पण टाळी एका हातानं वाजलेली नाही. तुम्ही राजकारणात उतरलात ना, जनतेची सेवा करायला उतरलात ना, मग पैशाचं आमिष, प्रलोभन दिसल्याबरोबर जनतेची सेवा विसरलात? आणि जनतेची सेवा करण्यासाठी फक्त निवडूनच येणं महत्वाचं असतं का? मग उमेदवारी दिली नाही म्हणून रडारड, कोणीतरी डोळे फिरवले त्याची पण क्लिपिंग आली. कोणीतरी मी लढणार, पक्षाच्या विरोधात लढणार, पक्षाच्या कार्यालयात जाऊन धिंगाणा घातला, हे सगळं का? जनतेची सेवा करायची म्हणे. जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूकच लढवली पाहिजे अशी नाहीये. असंख्य उदाहरणं आपल्या देशात अशी आहेत. बाबा आमटेंसारखं उदाहरण आहे, त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, ते कधीच निवडणुकीला नाही उभे राहिले. सातपुड्याच्या जंगलांमध्ये काम करणारे देशपांडे पती पत्नी हे त्या सातपुड्याच्या जंगलांमध्ये तिकडच्या वनवासींमध्ये काम करतात. ते कधी राजकारणात नाही गेले. कल्याणचे माधवराव काणे असलेलं नगराध्यक्षपद सोडलं आणि तळासरीला गेले, तिकडच्या वनवासींच्यात काम केलं, राजकारण सोडलं समाजाची सेवा करण्यासाठी. एक नाही अनेक असंख्य उदाहरणं आहेत. ही सगळी मंडळी हे राजकारणात नाही शिरले. त्यामुळे समाजाची सेवा करावी म्हणून राजकारणातच शिरलं पाहिजे असं कुठेही नाहीये. हे फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यामुळे जसं उमेदवारांना प्रलोभन देऊन मागे घ्यायला लावले उमेदवारी, असं करणाऱ्यांची जशी टीका होते तसं पैसे घेऊन उमेदवारी मागे घेतलेल्यांची सुद्धा टीका व्हायला पाहिजे. दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात घेतले म्हणून टीका होत असताना त्या पक्षातल्या लोकांनी आपल्या पक्षाशी का गद्दारी केली त्यांची नको टीका व्हायला? आपली विचारधारा का सोडली त्यांची नको टीका व्हायला? पण पुढच्या काळामध्ये हे असं जर व्हायचं नसेल तर टीका दोन्ही बाजूनी झाली पाहिजे. आणि मतदारांनी देखील या सगळ्या विषयामध्ये सत्सद विवेक बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. त्यामुळे जे काय घडलेलं आहे ते फार काही चांगलं घडलं आहे असं म्हणण्यातलं जरी नसलं तरी आता हा टप्पा जर भारतीय राजकारणात आला असेल तर सावध होण्याची गरज आहे. मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे असं म्हणत असताना मग ते विरोधी पक्षातले लोक आपल्या विचारधारा सोडून इकडे का उड्या मारायला लागले? मग ते विरोधी पक्षातले लोक आमिषाला बळी पडून उमेदवारी का मागे घ्यायला लागले? मग मजबूत विरोधी पक्ष कसा असणार? उलट यावेळेला विरोधी पक्षातल्या लोकांची जबाबदारी जास्त वाढते.
आम्ही ईडी सारख्याला भीक घालणार नाही, घाबरणार नाही. आम्ही प्रलोभनाला बळी पडणार नाही. आमच्या पक्षामध्ये आम्ही राहू, आमचा पक्ष मजबूत करू. हे नको करायला. नुसतं चांगला मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे असं म्हणून होत नाही. त्यासाठी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाशी निष्ठा ॲट ऑल कॉस्ट राखली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. भारतीय राजकारण आज पण एका वेगळ्या वळणावर आलेलं आपल्याला यावेळेला दिसतं आहे. त्या निमित्तानं मनामध्ये जे काही विचार आले ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हे विचार पटले का नाही पटले, याविषयी आपल्याला काय वाटतं ते आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्याला जर हा व्हिडिओ आणि यातले विचार पटले असतील तर शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज भविष्यात पाहायला मिळावेत असं वाटत असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती.